देसाई धुळामध्ये आपलं स्वागत। राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याचा दावा महायुती सरकारने केला आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन आणि 36,585 कोटी रुपयांचा आर्थिक भार। मंत्रिमंडळानं या कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली आहे। पण प्रश्न असा आहे की ही खऱ्या अर्थानं कर्जमाफी आहे की अटी शर्तींच्या चौकटीत अडकलेली केवळ दिलासा योजना? कारण अनेक प्रकरणांमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आधी स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आहे, मग कर्जमाफीचा लाभ त्यानंतर मिळणार आहे। दुसरा प्रश्न उपस्थित होतो की विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेलं आश्वासन आता पूर्ण होत आहे की आचारसंहितेच्या आड प्रत्यक्ष अंमलबजावणीला हा विरोध आणि विलंब होतोय? तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचा दावा केला जातोय, पण प्रत्यक्षात किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, किती जण या निकषामुळे वंचित राहणार आहेत? आजच्या चर्चेत आपण या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह करणार आहोत आणि यावरच आहे आमचा विशेष कार्यक्रम धुरळा, कर्जमाफीचं वास्तव काय? आपण कर्जमाफीचं वास्तव काय या सगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आणि स्वाभिमानीचे विक्रम पाटील। या दोघांचे आम्ही स्वागत करतोय। सगळ्यात सुरुवातीला मी जातोय आंबेकर यांच्याकडे। सरकारनं शेतकरी मागत असलेली कर्जमाफी, या कर्जमाफीला काल मंजुरी दिली। मंजुरीची घोषणा आचारसंहितेमुळे अडकलेली असली तरी प्रत्यक्षात कार्यवाहीचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सरकारनं दिलेली कर्जमाफी नेमकी काय आहे? सरकारने जी कर्जमाफी दिलेली आहे त्याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं, मग ते पीक कर्ज असेल, पुनर्गठित कर्ज असेल, फेर पुनर्गठित कर्ज असेल, त्या सगळ्याची जी 30 सप्टेंबर 2025 रोजीची थकबाकी आहे त्याच्यावरती 2 लाखाची कर्जमाफी देण्यात आलेली आहे। या कर्जमाफीला आपण जरी म्हटलं असलं की नियम व अटींमध्ये फार बांधून टाकलंय असं कुठलीही गोष्ट नाही। एक ॲग्रीस्टॅक नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावरती जे शेतकरी नोंदीत असतील त्यांनी या पीक म्हणजे कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना नक्की मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण उल्लेख केला तो बरोबर आहे की 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। त्यामुळे 2 लाखाच्या वरची जी थकबाकी आहे ती शेतकऱ्यांनी भरायची आहे, त्यानंतर त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे। पण ती थकबाकी भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांना मुदतवाढ दिलेली आहे। दुसरा आपण उल्लेख केला की एक चांगल्या प्रकारची अशी मोटिवेशनल स्कीम त्यांनी काढलेली आहे या कर्जमाफीमध्ये की जे शेतकरी गेले 4 वर्ष नियमित कर्ज भरतायत आपलं, त्या शेतकऱ्यांनी भरलेल्या कर्जाच्या निकषांवरती त्यांना 50,000 रुपयाचं एक प्रोत्साहनपर अनुदान शासन देणार आहे। आणि तिसरी अजून एक प्रकार आहे, 2019 सालच्या कर्जमाफीमध्ये ज्यांनी माफी घेतली होती त्यांनी जर पुन्हा कर्ज घेतलं असेल तर त्यांना सुद्धा 50,000 रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे। अशी ही बहुआयामी चांगल्या प्रकारची योजना आहे। याच्यामध्ये सरकारला 36,585 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय कमिटी केलेली आहे आणि वारंवार ज्या अडचणी येतील त्या दूर करण्यासाठी जिल्हा स्तरापर्यंतच्या शासकीय अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्याशी विचार विनिमय करून ते नक्की चांगल्या प्रकारे ही योजना राबवतील। पुढच्या प्रश्नासाठी विक्रम पाटील यांच्याकडे जाणार आहे, पण तत्पूर्वी या सगळ्या चर्चेत जो प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होणार आहे त्याच प्रश्नासाठी आंबेकर तुमच्याकडे एक फक्त सरकारच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी प्रश्न विचारतोय। या सगळ्यातला फडणवीस सरकारचा, महायुती सरकारचा प्रामाणिकपणा, शेतकरी नेत्यांचे, राजकीय विरोधकांचे त्याच्यावरचे आक्षेप हे तुम्हाला मान्य आहेत का? सरकारची याबद्दलची भूमिका ही प्रामाणिक आहे, कुठलीही फसवाफसवी नाही असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे का? अगदी 100% स्पष्ट म्हणणं आहे। दिलेलं वचन पाळणं अशी सरकारची इच्छा आहे आणि ती त्यांनी प्रगट केलेली आहे। आता आचारसंहितेचं सुद्धा त्यांनी फक्त GR काढलेलं नाही, बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कुठलीही योजना आणल्यानंतर त्याच्यामध्ये अडचणी असू शकतात, फक्त ती योजना फसवी आहे अशा प्रकारचा
प्राथमिक आरोप प्रथम दर्शनी आरोप करून कुठली योजना सक्सेसफुल होणार नाही. हे सरकार एक पाऊल पुढे आले, शेतकरी लोकांनी एक पाऊल पुढे यावं, शेतकरी नेत्यांनी त्यांना मदत करावी आणि दोघांनी मिळून ही योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणावी अशी या सरकारची इच्छा आहे. आपल्या चर्चेत आता डॉक्टर अजित नवले, राज्य सरचिटणीस अखिल भारतीय किसान सभेत ते महाराष्ट्राच्या वतीने ते सहभागी झाले आहेत, त्यांचंही स्वागत. पण मी सुरुवातीला पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते विक्रम पाटील यांच्याकडे जातो. विक्रमजी, मी जाणून बुजून पहिल्यांदा सरकारची भूमिका स्पष्टपणे काय आहे ती जाणून घेतली, त्याच्यानंतर तुमचे आक्षेप आणि प्रश्न असतील म्हणून. सरकारने केलेली कर्जमाफी, राजकीय घोषणा काय होती, वास्तविकता काय आहे आणि खरंच यातला फसवा शब्द हा किती अस्पष्ट आणि स्पष्ट आहे? चर्चा खूप अंतिम आणि नाजूक क्षणी आपण आयोजित केली, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या पुढारी चॅनलचे धन्यवाद. आता याच्यामध्ये सरकार पक्षाची भूमिका मागत असताना आंबेडकर साहेबांनी त्यांचा सरकारचा एक कागदी मसुदा जो आहे तो सगळ्यांच्या समोर आकडेवारीसहित मांडायचा एक प्रयत्न केला. पण गंमत कुठून सुरुवात होती या कर्जमाफीची? ही कर्जमाफीची योजना 7-12 कोरा असं देवेंद्र भाऊ फडणवीस निवडणुकीच्या सभांमधून सांगत होते आणि त्यावेळेला सगळ्या शेतकऱ्यांची मतं एकवटण्यासाठी हा त्यांचा पहिला प्रामाणिक प्रयत्न होता. पण निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा लगेच कर्जमाफीची घोषणा करणारे मुख्यमंत्री महोदय निवडणुकीनंतर मात्र त्या विषयापर्यंत पोहोचत नव्हते. त्यावेळेला निश्चितपणे महाराष्ट्रभर आंदोलनं सुरू झाली. आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, बच्ची कडू साहेब असतील, त्यानंतर अजित नवले साहेब आपल्या चर्चेमध्ये सहभागी जे झालेत, ही सगळी प्रमुख मंडळी आणि यांच्या ठिकाणी जागोजागी आंदोलनं झाली, रास्ता रोको झाले, सगळ्या दंगा धोपे झाले. नागपूरमध्ये रात्र 2 रात्र शेतकऱ्यांनी, हजारो शेतकऱ्यांनी चक्काजाम केला आणि त्यावेळेला कुठं या सरकारचे डोळे उघडले आणि कर्जमाफीची आम्ही घोषणा करतो अशी भूमिका घेतली आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा अगदी प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे ते सल्लागार आहेत, आर्थिक सल्लागार आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन केली आणि जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार, ती ही फक्त 2 लाख रुपयांची जुजवी. आणि प्रोत्साहनपर अनुदान काय बोलतायत तर 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देतो असं बोलतायत. हरकत नाही, त्यावेळेला उद्रेक होता, त्यावेळेला शेतकऱ्यांचे एक पाऊल शेतकऱ्यांनी मागे घेतलं आणि त्याला सुद्धा त्या बैठकीमध्ये मंजुरी दिली. पण याची चालढकल कुठपर्यंत करायची, याला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा मंजुरी घेतली. जवळपास 36,000 कोटी रुपयाचा निधी शेष शिल्लक ठेवला असं सांगितलं आम्हाला सगळ्या जनतेला महाराष्ट्रातल्या. पण आता मात्र हे लोक काय सांगतायत, कालच मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय मंजूर करून घेतलाय, पण निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे म्हणजे निवडणूक आयोगाबरोबर त्याची काहीतरी बोलणी झाली, पत्रव्यवहार झाला आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की त्यामुळे आम्ही तारीख घोषित करत नाही. हा किती मोठा विनोद आहे. आता मुळात 30 जून पूर्वी कर्जमाफी देणार हे सांगणारे हेच सन्माननीय मुख्यमंत्री आता मात्र निवडणूक आयोगाचं कारण सांगतायत. मला याच्यामध्ये एक मुद्दा तुम्हाला सांगायला आवडेल की याच्यामध्ये ज्या वेळेला विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यापूर्वी लाडकी बहीण नावाची एक योजना शासनानं महिलांसाठी महाराष्ट्रातल्या सन्मानाची योजना आणली. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुका होत असताना या सरकारला का बरं वाटलं नाही आपण निवडणूक आयोगाबरोबर चर्चा करावी आणि हे पैसे आपण वितरित करावेत. बिनधास्तपणाने 79,000 कोटी रुपयाची वाटप तुम्ही त्यावेळेला केलं आणि आता मात्र त्यावेळेला गांधारीचं रूप घेतलेला, सोंग घेतलेला निवडणूक आयोग आता मात्र या देवाभाऊच्या मागे श्रीकृष्णासारखा काम करणारा पाठिंबा आहे. अशा पद्धतीचं जे चित्र महाराष्ट्रामध्ये दाखवलं जातंय आणि शेतकऱ्यांच्या या सगळ्या त्यांच्या भूमिकेमधून शेतकऱ्यांची अजून किती काटछाट करता येते आणि अजून याच्या कर्जाची टाळाटाळ किती करता येते याचं मोठं धोरण हे दाखवलं जातंय. हे निश्चितपणाने अशा प्रकारचा आरोप एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आम्ही करतो. नक्कीच यातल्या अटी शर्तीतल्या जी काटछाट आहे त्या विषयावर मी येतो तुमच्याकडे, पण मी अजित नवले यांच्याकडे जातो. अजित नवले, काल ज्यावेळी संपूर्ण कर्जमाफी जाहीर झाली त्यावेळी तुमची पहिली प्रतिक्रिया होती की ही नुसती फसवणूक नाही आहे तर संतापजनक फसवणूक आहे. मुळात काही प्रश्न क्लिअर करताना नवले सर, महत्त्वाचं आहे की आज शेतकऱ्याला आवश्यक असणारी कर्जमाफी का आहे, ही सरसकट कर्जमाफी का हवी आहे सरकारकडनं,
त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न, सरकार हे दायित्व का लागतं आणि केलेली फसवणूक काय, या 4 मुद्द्यांचा उहापोह करा. एकतर ही कर्जमाफी ही मतं मागण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं की 7/12 आम्ही कोरा करणार, त्या अंतर्गत करण्यात येणारी कर्जमाफी आहे. त्याच्यामुळे खरोखर आज जाहीर झालेल्या कर्जमाफीतून देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन पाळलंय का, हे जरा आपल्याला तपासून आज पाहायचं आहे. आंबेकर साहेबांचं मी ऐकत होतो, ते असं म्हणाले की शासन आदेश अजून निघालेला नाहीये. तर त्यांची माहिती मी नम्रपणाने जरा रिकरेक्ट करेल की रात्री उशिरा तो शासन आदेश निघालेला आहे आणि त्याच्या अंतर्गत काय अटी शर्ती लादलेल्या आहेत ते त्यांना आता शासन आदेश निघाला हेच माहीत नसल्यामुळे अटी शर्ती काय हे आंबेकर साहेबांना कदाचित माहीत नसेल आणि त्यामुळे ते जरा त्या स्वागत करताना आपल्याला दिसत आहेत. काय अटी शर्ती आहेत? मागच्या कर्जमाफीमध्ये म्हणजे महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जी कर्जमाफी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली होती, त्यात जे पात्र शेतकरी आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना यावेळी पूर्ण 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाही अशा प्रकारची अट त्या शासनादेशामध्ये टाकलेली आहे. हे किती शेतकरी आहे? 12,71,000 शेतकरी असे आहेत ज्यांना महात्मा फुले कर्जमाफीच्या योजनेमध्ये कर्जमाफी झालेली होती आणि त्यांचं परत कर्ज थकलं, ते आता पात्र होत आहेत. मात्र अट शर्त लावलेली आहे की आता ह्या 12,71,000 शेतकऱ्यांना ही पूर्ण 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाही, त्यांना केवळ 50,000ची कर्जमाफी मिळेल. आणि ते 50,000 सुद्धा परत पुढची अट आहे की त्यांच्याकडे जर 50,000पेक्षा जास्त कर्ज असेल तर ते त्यांनी अगोदर जर फेडलं तर त्यांना हे 50,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे हे 12,71,000 शेतकरी एक प्रकारे त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. दुसरी जी अट आहे ती आहे की प्रोत्साहन अनुदान. मागच्या कर्जमाफ्यांमध्ये त्याला कोणतीही अट नव्हती. तुम्ही जर कर्ज नियमित भरलेलं असेल त्या वर्षी तर तुम्हाला लगेच कर्जमाफी त्याच्यामध्ये प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयाचं मिळत होतं. मात्र यावेळी तुम्ही अट टाकलेली आहे की मागच्या काळात तुम्ही किमान 2 वेळा अशा प्रकारे सलग किंवा मध्ये एखादा वर्ष जाऊन परंतु 2 वेळा सलग कर्ज भरलेलं तुम्ही असलं पाहिजे. म्हणजे ते प्रोत्साहन अनुदान सुद्धा तुम्ही विनाअट देत नाहीये. त्यानंतर आणखीन काही गंभीर अटी त्याच्यामध्ये लादलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सहकार क्षेत्रात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना कर्जमाफी योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. आपल्या गावखेड्यामध्ये जे साखर कामगार आहेत, हंगामी साखर कामगार आहेत, दूध संघातले कामगार आहेत, किती पगार असतो? हे शेतकऱ्याचीच पोरं आहेत, पण शेती परवडली नाही म्हणून अत्यंत जुजबी 30-35 हजार रुपयामध्ये ते राबतात. आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना हे वास्तव माहित नाहीये की साखर कारखान्या तोट्यात असल्यामुळे अनेक साखर कारखान्यांचे 8-8, 9-9 महिने पगारच झालेले नाहीयेत. हंगामी कर्मचाऱ्यांना तर अनेक वर्ष पगारच मिळालेला नाहीये. अशा लोकांना तुम्ही कर्जमाफीतून वगळता आणि त्यामुळे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफीपेक्षा जास्त कडक अटी असलेली, कमीत कमी शेतकऱ्यांना लाभ देणारी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना चुना फासणारी अशा प्रकारची ही योजना आणलेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होत नाहीये, किंबहुना त्यांचं मन हे रक्ताळून लाल होत आहे. हे या संदर्भात मला म्हणाले. यातले 2 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. मी विक्रम पाटील आणि नवले सरांकडे पुन्हा एकदा आंबेकर सरांकडे जातो. आंबेकर सर, मुद्दा हा आहे की जिथनं सुरुवात झाली होती 2019ला सरसकट 7/12 कोरा करू, त्यानंतर सरसकट कर्जमाफी देऊ, या मुद्द्यांचं काय झालं? हा मुद्दा उत्तराधीन असताना आणखीन एक प्रश्न होता. आता जी कर्जमाफी झाली आहे त्यात अटींचं जंजाळ एवढं मोठं आहे की नेमकं त्या शब्दांचा गुंता काढेपर्यंतच शेतकरी हा मेटाकुटीला येणार आहेत. हे चित्र का निर्माण केलं जातंय की हा भ्रम आहे? असं चित्र खरं म्हणजे निर्माण होता कामा नये, कारण या शेतकरी नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा अभ्यास एवढा दांडगा आहे. बरीच वर्ष आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हे काम करतायत, त्यामुळे ते समजून सांगू शकतील शेतकऱ्यांना त्यांनी जर ठरवलं तर. मला वाटत नाही असे काही फार क्रिटिकल मुद्दे येतात. बरं, मग मी एकदम सोपा करून प्रश्न विचारतोय. त्यांचा जो आक्षेप आहे की सरसकट कर्जमाफी किंवा 7/12 कोरा ह्या घोषणा तुमच्याच सरकारने दिल्या होत्या, फडणवीसांनी दिल्या होत्या, राज्याच्या नेतृत्वाने दिल्या होत्या आणि त्या निवडणूक पूर्व दिल्या होत्या. मग अशा वेळी वचनाची अंमलबजावणी करताना आचारसंहितेचं कारण देऊन भलतंच काहीतरी त्रांगडं समोर आणलं जातंय, हा आक्षेप मान्य आहे का? आचारसंहितेचं कारण दिलं जात नाही, कारण आचारसंहिता आता संपणार आहे. 24 तारखेला विधान परिषदेचे निकाल लागले की आचारसंहिता संपेल. 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती, ती अंमलात येईल. त्याचे काय जे कागदपत्र असतील किंवा काय जी पूर्तता असेल ती लगेच होऊ शकेल.
त्यामुळे आचारसंहितेची अडचण अजिबात नाही. ती आता निवडणूक आयोगाशी बोलून सुद्धा त्यांनी घोषणा केलीच आहे. अगदी. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी मगाशी सांगितलं तसं 25,000 रुपये पगार असलेल्या 25,000 पर्यंत पगार असलेल्या लोकांना मिळणार आहे. 25,000 पेक्षा जास्त पगार आहे त्यांना मिळणार नाही अशी त्यातली अट आहे. ती माझ्या मते योग्य आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, 7/12 सरासर कोरा असं होऊ शकत नाही. कारण आपण आज जर पाहिलं बाजारामध्ये व्यावहारिक दृष्ट्या तर 7/12 मध्ये या खावटीच्या कर्जाची नोंद असते, त्यानंतर गृह कर्जाची नोंद असते. बऱ्याच वेळेला काही शेतकऱ्यांच्या मुलांनी जर उद्योग सुरू केला त्याची सुद्धा 7/12 वरती नोंद असते. त्यामुळे 7/12 कोरा हे फार होऊ शकेल, प्रत्यक्षात येऊ शकेल असं नाही. आणि सरकारला नेहमी निर्णय घेताना सर्व जे समाजाचे घटक आहेत त्यांच्यामध्ये उपलब्ध निधी वाटून द्यावा लागतो. त्यानुसार 2 लाख ही मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. जर शासनाची स्थिती सुधारली, सरकारची स्थिती सुधारली, आत्ताचा जो प्रॉब्लेम आहे तो जर दूर झाला तर कदाचित याच्या पुढचे सुद्धा गोष्टी करता येतील. पण त्या चर्चेने होतील. त्या अशा अडून आणि हे करून भांडून होणार नाहीत. चर्चेने नक्कीच सुटतील ते प्रश्न. 2 मुद्दे आहेत ना, त्या 2 मुद्द्यांसाठी मी पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांकडे जातो. स्वाभिमानीचे आमचे प्रवक्ते आहेत विक्रम पाटील, त्यांच्याकडे जातो. सरसकट शेतभरा जो 7/12 कोरा करण्याचा मुद्दा होता तो आपण काही क्षण बाजूला ठेवूया. आपण आता यातल्या अटी आणि देतोय म्हणून सांगताना त्या अटीत पुन्हा बळीराजाला अडकवलं जातं. यातल्या सगळ्या अटी पाहिल्यानंतर बळीराजाला वास्तवात काही न मिळता मनस्ताप मिळणार आहे असं जे चित्र शेतकरी नेते उपस्थित करतायत ते खरं आहे का? विक्रम पाटील. मुळात प्रश्नच इतका नकारात्मक आहे की शेतकऱ्यांमध्ये शंका आहे का, संभ्रम आहे का, शंका उपस्थित करतायत का? तर शेतकरी शंका उपस्थित करत नाहीत. आवाज येतोय का माझा? हो, बोला बोला. शंका शेतकरी उपस्थित करतायत की हा मुद्दा झाला खोटा आहे. मुळात योजनाच फसवी आहे. 7/12 कोरा संपूर्ण करत असताना त्या घोषणेचं काय झालं हे विचारायचं प्रश्न तुम्ही जर निर्माण करता त्यावेळेला उत्तर येतं की त्याच्यावरती खावटी कर्ज असतं, त्याच्यावरती अजून काय कर्ज असतं. 7/12 कोरा आम्ही असं म्हणत नाही की आमचं गृह कर्ज फेडा, आमचे वाहन कर्ज फेडा, आमचं जे पीक कर्ज आहे तेवढाच 7/12 कोरा करा, ही शेतकऱ्याची भूमिका आहे. आता हे कशाच्या आधी आहे तर ही औषध उपचार आहे का? ही तात्पुरती मलमपट्टी आहे. हा पूर्ण उपचार नाही. कर्जमाफी हा पूर्ण उपचार नाही. हा पहिला मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. अवकाळीमुळं, वेळोवेळेला आणि महागलेल्या औषधांमुळं, बियाणांमुळं, खतांमुळं, अपुऱ्या मजूर पुरवठ्यामुळं, अशा अनेक अडचणीमुळं, शेतकरी बाजारपेठ नसल्यामुळं आणि या अनेक गोष्टीला त्रस्त झालेला शेतकरी हा कर्जबाजारी होत असतो. तो झाला ऑलरेडी आणि त्याच्यामुळं सातत्यानं तो कर्ज घेत पुढे जातो. कुठंतरी त्याला आपला स्वतःचा संसार सुखाचा करायचा असतो. पोराबाळांचं शिक्षण त्यातनं पूर्ण करायचं असतं, त्याची लग्न कार्य पूर्ण करायचे असतात, घरातले थोडेफार इकडचं तिकडचं देणं घेणं करायचं असतं आणि हे सगळं त्याचं शेतीवरतीच अवलंबून असतं. हे पहिला समजून घ्या. आणि हे करत असताना अडवणूक कोण करतं तर सरकारच करतं. कारण त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ देण्याचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने कधीच झालं नाही. त्याच्या उत्पादनाला मालाला भाव मिळालाच नाही म्हणून तो सातत्याने खाईत चाललाय. आता मगाशी मुद्दा काढला 2 लाखापर्यंत. आता 2 लाखापर्यंत कर्ज काढून किती शेती पिकते याबद्दल आंबेडकर साहेबांचं आणि सन्माननीय मतदान आहे, मत योगदान आहे मला माहित नाही. पण 2 लाखाच्या खर्चामध्ये किती एकर शेती पिकते, त्याला उत्पादन खर्चामध्ये येणारं उत्पन्न किती असतं, खाजगी सावकाराकडनं आम्ही किती रुपये देणी काढलेले आहेत, सहकारी पतसंस्थेमधनं आम्ही किती देणी काढलेले आहेत, अजून अशा अनेक मार्गाने आम्ही पैसे घेतो आणि ते फक्त शेतीमध्येच घालतो. त्याच्यामुळे आम्ही आमच्या सिंचनाची व्यवस्था आम्हीच करतोय. ही गरज शासनाने पुरवायची आहे. सिंचनाची गरज शासनाने कधीही परिपूर्ण केलेली नाही. ही जबाबदारी आज शेततळ्याच्या नावाखाली बरेच शेततळे काढले म्हटले, शेततळे उघड्यावरती पडलेत, कुठंच शेततळे उपलब्ध नाहीयेत. आज आमच्या भागामध्ये कोरडवाहू क्षेत्र तयार व्हायलेत मोठ्या प्रमाणामध्ये. आज धरणातला पाणीसाठा संपतोय. धरणातला पाणीसाठा संपल्यानंतर आता पाणी कपात चालू केली, तुम्ही वीज कपात चालू केली, म्हणजे पुढच्या वर्षी परत कर्जाच्या खाईत आम्हीच पडायचं आहे. आणि तुम्ही काय करणार आहे? धोरण ठरवणार आहे, चुकीचं धोरण ठरवणार आहे आणि ह्या चुकीच्या धोरणाचा बळी शेतकरी जाणार आहे. आणि हा शेतकरी ज्यावेळेला बळी जातो त्यावेळेला पुण्यांदा हा कर्जमाफी मागतो म्हणून पुण्यांदा सरकारच वेगळ्या कृत्य लढवणार आहे आणि शेतकऱ्याला बदनाम करणार आहे. शेतकऱ्याला बदनाम करायचं सरकारनं बंद करावं, त्याला बाजारपेठ उपलब्ध करावी, त्याला सिंचनाची व्यवस्था करून द्यावी,
त्याला मुबलक जेवढे खतं पाहिजेत अगदी हा जो प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे शेतकऱ्याला अजिबात राहणार नाही. हा जो प्रश्न आहे तोच घेऊन आंबेकरांकडे जातोय. मुळात कर्जमाफीचा मुद्दा समजून घेताना सरकारनं निर्माण केलेल्या शेतकऱ्यावरच्या जाचक अटींची परिस्थिती आहे ती त्याला कर्जापर्यंत नेते आणि मग त्यावेळेला आम्ही कर्जमाफी करू असं करून त्याला निवडणुकीपूर्वी एक आश्वासन दिलं जातं आणि वास्तविकतेपासून ते हात झटकून पुन्हा एकदा नव्या संकटात लोटलं जातंय का सरकारकडून? आंबेकर साहेब, आपण कर्जमाफी हा एकदम गंभीर असा उपाय आहे असं आपण म्हणतो, परंतु सरकार त्यांना किसान सन्मान योजनेमध्ये निधी देत असतं, त्यानंतर सौर ऊर्जा पंपासाठी अनुदान देत असतं, त्यानंतर सरकार जेव्हा खतं पुरवतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनुदान देत असतं. आता विमा हा शब्द थोडासा बदनाम झालाय, त्यामुळे पीक विमा असा मी शब्द उच्चारत नाही, पण सरकार त्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य देत असतं. सरकारच्या वतीने याच्या उपर सरकार जलसिंचन योजना तयार करत असतं. या सगळ्या गोष्टीसाठी सरकार खर्च करतं जो आपल्या शेतकरी बांधवांसाठीच आहे. त्यामुळे सरकार केवळ ऐन वेळेचा उपाय म्हणून कर्जमाफी देतं असं समजू नये. बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारे सरकारच्या वतीनं ही भूमिका बरोबर आहे. मी अजित नवलेंकडे जातो. पाटील, येतो तुमच्याकडे. सरकार वर्षाचे 12 महिने वेगवेगळ्या पद्धतीनं योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सक्षम करण्याचा ताकद देण्याचा प्रयत्न करत असते. मग अशा वेळी कर्जमाफीवरचे आक्षेप योग्य आहेत का असा एक त्यांचा एक सवाल आहे. तर त्याला तुमची काय उत्तर आहेत नवले साहेब? हे बघा, पिकलं तेव्हा लुटलं आणि त्याच्यामुळे आम्ही कर्जमाफी मागितलेली आहे. ज्यावेळी आमच्या कांद्याला 2 रुपये जादा मिळायला लागले, तुम्हाला लगेच इथे महागाई जास्त झाली, मग लगेच निर्यात बंदी लादायची, वेगवेगळ्या प्रकारचे कर लादायचे, झोन बंदी लादायची. ज्या वेळी 2 रुपये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांना मिळायला लागलेले आहेत, मग ते सोयाबीन असेल, कापूस असेल, अगदी साखर असेल, या सगळ्यामध्ये शेतीमालाचे भाव पाडण्याचं पाप हे सरकार करत असेल तर हे पाप दूर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आम्हाला ज्या वेळी लुटलं ते जर लुटलं नसतं तर आज आम्हाला कर्जमाफीची गरज पडली नसती. त्यामुळे ही लूट वापसी ही गोष्ट नंबर 1 समजून घेतली पाहिजे. मी आंबेकर साहेबांचं अभिनंदन करतो. ते भाजपचे प्रवक्ते असताना सुद्धा ते असं म्हणाले की संपूर्ण 7/12 कोरा करणं व्यावहारिक नाही. हे व्यावहारिक नाही हे जरा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन मतदान ज्यावेळेस आमच्याकडून मागितलं त्या प्रचार सभांमध्ये तुम्ही का सांगितलं नाही बरं? तेव्हा सांगितलं नाही, मी तुमचं खास तिकीट काढून देतो, कृपा करून त्यांना जाऊन सांगा की अशा प्रकारे जे व्यावहारिक नाही त्याच्यावर लोकांची मतं मागणं कृपा करून बंद करा. हे जरा देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी सांगावं, म्हणजे जगायचं की मरायचं आम्ही ठरवायला मोकळे. नंबर 3, ही जी कर्जमाफी आहे त्याच्याबद्दल ते म्हणाले की 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. हे बघा, आता शेतकऱ्याची पोरं शिकलीत हो, तुम्ही त्यांना आता जरा फार गांभीर्याने घ्यायला शिका. मी आपल्याकडे आकडेवारीच ठेवतो. यांनी कर्जमाफीच्या शासनादेशात म्हटलं की महात्मा फुले कर्जमाफी योजनेमागचे जे 12,71,000 शेतकरी आहेत त्यांना आता 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाही, त्यांना 50,000च्या आतच मिळणार. प्रोत्साहन अनुदान हे 23,63,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे त्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार नाही. त्याचा आकडा होतो आंबेकर साहेब 36,34,000. म्हणजे 56 लाखातून जर 36,34,000 इथे वजा झाले तर केवळ उरतात 16,46,000 74,000. म्हणजे 16 लाख पर्यंतच फक्त शेतकरी उरतात ज्याला तुम्ही कर्जमाफी देणार आहे. त्यातून सुद्धा 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्ज हे 2 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे त्यांना OTS मध्ये टाकावं लागेल आणि त्यांनी जर कर्ज फेडलं तरच ते कर्जमाफीचे लाभार्थी होणार आहे. त्याच्यामुळे 56 लाख हा आकडा जो आहे तो कितीवर येतो याचा मुद्दा हाच आहे. नवले साहेबांचा जो मुद्दा आहे तो अतिशय शॉर्ट करून हे सगळं दाखवलं जातंय, पण अटीच्या जंजाळात पुन्हा शेतकऱ्यांना तसंच पुन्हा नाडलं जाणार आहे आणि त्याचीच ही कर्जमाफीची गोष्ट नाही. आंबेकर, अगदी थोडक्यात बोला. एकीकडे तुम्ही म्हणतात की 7/12 सरसकट माफ होणार नाहीये, पण अटीतही पुन्हा शेतकऱ्यांना लादलं जाणार आहे. तुम्ही प्रवक्ते म्हणून सरकार पक्षाकडे बळीराजाची बाजू नेणार आहात का? नक्की नेणार आहे आणि सरकार सुद्धा बळीराजाच्या सर्व प्रश्नांबद्दल अतिशय सहानुभूतीने विचार करते. मुख्य म्हणजे सरकारमध्ये अनेक बळीराजाचे प्रतिनिधी हे आमदार आहेत, काही मंत्री आहेत, हे सुद्धा या विषयावरती बोलत असतात.
त्यामुळे सरकारची भूमिका ही नक्की सरकारची positive आहे. भूमिका सक्षम आपण असल्याचं सगळ्यांनी आंबेडकर त्यांच्या म्हणतायत. मी त्या पाटील मुद्द्याकडे यांच्याकडे जाणं जातो. आवश्यक आहे. पाटील, जो मगासचा माझा आक्षेप होता की या सगळ्यात पुन्हा एकदा जाचकटी हा मुद्दा भविष्यात ज्यावेळी आचारसंहिता संपेल त्यावेळी जो उफाळून येईल तो मोठा असेल, त्यातले लूप होल्स काय आहेत? मला एक मिनिट फक्त वेळ द्या. मी तुम्हाला एक आता आंबेडकर साहेब बोलले की सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचा विचार सरकार करतं. आम्हाला सहानुभूतीची गरज कधीच नव्हती, नाही नसणार आहे. आमच्या सहानुभूतीच्या जीवावरती सरकार बनतात, सरकार पडतात, हा विषय वेगळा आहे. पण विनाकारण 2 लाखाच्या वरती ओटीएसचा मुद्दा मगाशी बोलताना राहिला म्हणून मी पुन्हा हात वर केला होता. 2 लाखाच्या वरती ओटीएस जे करणार आहेत त्या ओटीएसच्या लाभधारकांना 27 पर्यंत मुदत दिलेली आहे. आता कर्जमाफी 2 लाखापर्यंत कशी देतील हा मोठा प्रश्न आहे. दुसरा मुद्दा यामध्ये असा वाढेल म्हणजे ती आकडेवारी पुढे पळवायची आहे. दुसरा मुद्दा, ओटीएस खाली एकदा शेतकरी गेल्यानंतर त्याला पुन्हा पीक कर्जाचा लाभच घेता येणार नाही याचीही तरतूद तांत्रिकदृष्ट्या हेच सरकार करून ठेवायला लागलेला आहे. याचाही विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. म्हणजे पुण्यांदा सरकारला ह्या शेतकऱ्याला सरकारकडे बँकेकडे कुठल्याही प्रकारचं कर्जच मागू नये याची व्यवस्था करतात हे लोक करतायत का, हा प्रश्न मोठा आता तयार होतोय. ज्याप्रमाणे लाभधारक शेतकरी आता 2 लाखापर्यंतचा लाभ घेईल आणि त्याच्यानंतर 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान घेईल, याच्यावरती सगळा विषय संपतो असा विषय कधीच होणारा नाही. परंतु मला अशी एक भूमिका मांडायची आहे, सरकारनं नैतिकता खरंच समोर ठेवून आपण शेतकऱ्यांसाठी काय करतो याचा विचार. अगदी सरकार काय करतो, माझ्याकडे वेळ कमी आहे, सरकार काय करतो हे सरकारनं स्पष्ट करणं गरजेचं आहे. या सगळ्याच्या निमित्तानं आपल्या सोबत अजित नवले होते, विक्रांत पाटील होते आणि भाजपचे प्रवक्ते होते. कर्जमाफी घोषित झाली आहे पण त्यातल्या अटी असतील, त्याच्या आचारसंहितेची कारण असतील, वास्तवात किती पैसा आणि किती कर्जमाफी ही शेतकऱ्यांना मिळेल आणि मिळणार आहे याचं स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत हे प्रश्नचिन्ह कायमच राहणार आहेत. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.